मित्रांनो आपण निघालोय. पिंट्या आता अच्युतदा आलेला आहे. चला स्टेशनला. चल ओम साईराम. चला ओम साईराम. डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटूया. तिकीट झाली ना काढून? हो, तिकीट काढली. तिकीट झालेली आहेत काढून. दादा एक गेलेला आहे तर आपण पण जाऊया. चला. आपण पोहोचलेलो आहोत स्टेशनला. दादा भेटलेला आहे. आपलं जर्सी आहे. ओम साईराम. ओम साईराम. होय. ओम साईराम. ओम साईराम. हे किती वाजता निघणार आहे ट्रेन? 5:30. आपण 5:30ला निघू इकडनं आणि जाऊ किती वाजता? 2ला ना? 2:30ला आपण पोहोचू. तर चला ट्रेन सुरू झाल्यानंतर आपण नंतर भेटूया. बाय बाय. त्याला तू बोलणार नंतर. तर नंतर बोलणार व्हिडिओ. नंतर बोलणार. ओम साईराम. बोला ओम साईराम. ते तुझं काय ऐकाय नाही ना, तू स्वतःला टाकणार ना तू. हो. आपण बोलणं कशाला समजणार ना. कैची चाय कैची काय आले की सातशे अरे बॉ मोबाईल नको घे. देते मी बॉ. एक बॉ घे. अरे इथंच चालू झाले म्हणून त्याला म्हटलं बाबा आधी नको. पाणी पिल्याशिवाय मला चैन नाही पडणार. आपल्याला बिस्किट देत होते खायला. नवीन आलंय बॉम्ब म्हणून. खायत नाही. चावी पडायची. अरे हो त्या हिनं लॉक लावला नाही बरोबर. लॉक लावलेला आहे. कसलं लॉक आहे? लॉक आणलं ते कुलपासारखं. कुलपासारखं चावी काढून ठेव. चावी हरवली असती तर आता. चावी दिसेल त्याला. मालिक भाग भी लिखाने वाले कैसे मैं तेरा कर्ज बताऊं. सोच रहा हूँ बहुत दिनों से साई के दरबार में बिताऊं. बोला ओम साईराम. तर मित्रांनो आपली ट्रेन सुरू झालेली आहे जायला मुंबईला. चला ओम साईराम. भेटूया मुंबईला. बॅगा काय ठेवूया? बॅगा निघूया. सीट खाली टाकूया बॅगा आणि चला मुंबईला आता भेटूया. बाय बाय. ओम साईराम. की गार पाण्याची आंघोळ करून दाखव म्हणून. 4 वाजता कुठं कुठं? नाशिकच्या इकडे करून दाखवणार. फक्त व्हिडिओ नाही बनवणार मोबाईल. बनवला पाहिजे. नाही बनवली तर तुलाच चांगलं आहे ना. काय लागलं? ते आम्ही जराशी बनवू. लागलंय. आणि दादाचा मोबाईल हरवला होता. भेटलाय नशिबाच्या ग्रुपने. या भावामुळे सिद्धू भाव मोबाईल मिळाला. मोबाईल ट्रॅक केलेला, कॉल लावलेला, मोबाईल भेटलेला आहे. दादा कोणाच्या गोट्या कपालत गेलेल्या. माझी जाम मुदत झाली होती. बायको ओरडेल म्हणून भीती वाटली होती. पण सिद्धू भावाने शोधून दिलाय मोबाईल. ते तसंच असतं ब्लॉग मध्ये. काय पण बोलायचं. पांचट असतं जास्त काय नाही. त्याच्यामुळे व्ह्यूज भेटतात. आणि हा चुतिया केस लावून टोप लावून आलाय आणि आम्हाला इथे शायनिंग मारून दाखवतो. हा चुतिया सर टोप लावून आलाय. टोप लावून आला इथे आणि आम्हाला शायनिंग दाखवतो. चिकना दिसतोय स्वतः. जडू नकोस ना. आता तोंडाचा आपण आलोय आता चिपलूनला. ट्रेन थांबली म्हणून बाहेर आलोय. ट्रेन सुटल्या. धुकं बघा मित्रांनो. धुकं बघा कसलं आहे. वाजव टिक 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 टिक. दूर बघ असल्या याचा असं येतोय मला. तू आयडो जिंकलंस. ऍड्रेस ट्रॅक झाला म्हणून नशीब. चला ट्रेन सुट्टी आहे. भेटू पुढच्या स्टेशनला.
आणि साधन करणारे कार्यकर्ते आपल्या इथे सिद्धेश चव्हाण सिद्धेश गावस्कर वाटत कामनक कामनक दुदुम दुदुम तारा दुदुम बेदम 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 रगम गणपती देवाला या विघ्न हरण्याला गणपती देवा तुम्ही यावे आरतीला गणपती देवा तुम्ही यावे आरतीला दुसरे नमन कालिका मातेला या ग्रामदेवतेला गणपती देवा तुम्ही यावे आरतीला गणपती देवा तुम्ही यावे आरतीला बोगदाला मित्रांनो काय बोलू शकत नाही, त्यामुळे शांतता घ्यावे. 5 मिनिटात परत रेडिओ सुरू होणार आहे. अच्युत गजबे यांच्याकडून रावणाच्या भूमिकेसाठी 500 रुपयाचा पारितोषिक मिळाले. मंडळ आपले सतीश आभारे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 1000 रुपये विसरलेस का घरात सिद्धेश गांजेकर यांच्याकडे 100 रुपयाचा बक्षीस 100,000 रुपये. याचं असं म्हणणं आहे की गवळ्याने बापचे नाव घ्यावं. सिद्धेश गांजेकर यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की गवळ्यानी मावशीच्या मावशी आणि एक सुंदरचं नाव घ्यावं असं सिद्धेश गांजेकर यांची इच्छा आहे. नाव घ्यावं, लवकरात लवकर नाव घ्यावं. नाव घ्या मावशी. विसरलेस कागदा देवचनाला पटराणी करणार होतो त्या येळेला. विसरलेस कागदा देवचनाला पटराणी करणार होतो त्या येळेला. रूमच्या इथे अरे बाथरूम आहे ते मला माहिती आहे, पण आपली रूम शेवटी इकडेच आहे ना. बाथरूमला फ्रेश व्हायला आला वाय, मला काय माहिती. आलं रूम वर आलंच दादा लपू नको रे. रूम वर जाऊन भेटूया. चला आपण आलो मुंबईला. लय किचकिच झाली. आम्ही आपल्या लोकल ट्रेनला आलो आता जीवच गेला नंतर आम्ही चुका झाला आम्ही व्यवस्थित आलो. तर मित्रांनो रूमवर गेल्यानंतर भेटूया. जरा बाथरूमला जातो. झाली आपली बाथरूम काढून बाथरूमला आलो होतो, गरज झाली होती. तर चला जाऊया. काहीच्या गल्लीत घर आहे काय माहिती, काय ते रूम आहे. आधीच घेतला होत्या ट्रेन मधनं येऊन, लोकल मधनं. काय व्हिडिओ बनवली नाहीत, पण आता बनवतो. मला काय दिसत नाही बापा, सावकाश गटरात जशील नाही तर. बॅग अडकली माझी, टार करून वाजली. फाटली नसेल तर ठीक, नाही तर मग झालं. घराशी शिव्या खाताय मी. रात्र झाली सारखी वाटते मित्रांनो. बाकी 2 मिनिटं. काय व्हिडिओ करूया गल्लीतनं, व्हिडिओच बनवता आहे. रात्र झाली अशी वाटतंय मग आज.
अरे त्या ह्याच्या इथं तो हा आला बघ डस्टबिन घेऊन कचरा गुंडी तर मला ही बॅग अडकली ना टार्क करून आदली आता फाटली असेल ना घराची शिवी आहे मी. आला वाटतं आलाव काय रे बापा. बाई, बेकार आहे जिना बघा कसला आहे वरपर्यंत. तर बॅग काढतो नंतर भेटूया. ही आपली रूम आहे. टाइमपास सगळं आपला प्रत्येक घंटा आहे. झोपला पत्ते झाल्यानंतर भेटूया. चला नंतर भेटूया. तर मित्रांनो आपण गेलो रूम बघायला. रूम बघितलेली चांगली आहे. तिथे जाणार आणि स्टे करणार आणि उद्याचा दिवस शिर्डीला. आता जातोय आपल्या परत इथं हॉलवरती मगाशी होतो तिथे बॅग घ्यायला. तिकडनं निघणार आणि निघाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो. चला भेटूया नंतर डायरेक्ट. आपल्या खोलीवर निघालेलो आहे. दुसऱ्या हे घेतलेलं आहे. काय घेतलंय रे आम्ही? ह्या बॅगा बघा. लवजू किती बॅगा त्या. आणि दोन आमचे आलेत ना 2 जण बॅगा घ्यायला त्यांच्या. ते तिकडे लॉजवरती आहेत. मस्त आराम करतायत आणि आम्हाला कामाला लावला नाही. तर आता आपण चाललोय तिकडं. कंटाळा त्या गल्लीतनं फिरायचा. सावकाश बॅगा नको नेऊ आपटवत. पापाची वाटलेच नाही. त्याच्या बॅगेत लय लोड आहे. काय सांगतोस काय? थांब चेन पण उघडी आहे एक साईडची. घोरे साईड दे. थांब आलं तर पुढे. त्या पापाची चेन उघडी आहे आणि मेलो गेलोय तिकडं लॉजवरती. आणि इथे मला व्हिडिओ करायला पण नाही तर भेटत आहे. बंधू आता काही राहिला ये. बंधू आता आलंच काय किती बाहेर मग आलंच ना. थांबे ए तुरतुरी थांबे. ए बंधू आता थांबत नाही बघ. पण आलोय आता मार्केटमध्ये. लहान येतोय पण आवाज.
आहे मुंबईचं मार्केट फुल जाम. सगळी गर्दी दिसते. कोणतरी येतो घरी आलाय. रिक्षावाल्याला बघा म्हणता रिक्षावाल्याला विचार इथं नाही मगाशी विचारलेलं झोपलंच तेव्हा इथं जायला लागलं मगाशच्या ठिकाणी. शपथ काय गर्दी आहे बघा. चार मिनिटाची व्हिडिओ झाली भावांनो, तरी अजून आमचा रस्ता येत नाही. वाटतं 1 तासाचा ब्लॉग जातोय वाटतं. अरे इथं आपलं साहेबांचं हे करतायत ना, उद्याची तयारी तिथं. माझी गंमत काय माहितीये काय, आमच्याकडची साक्षी बोर्ड आहे ना वरवरची, ती मुंबईला खायला आली ना, जर बापूचं काम इकडे लागलं म्हणून ती बोली येणार खायला. जेवण तर होतं मी तरी माझ्या मावशीकडे गेलो नाही मित्रांनो. भांडुकला राहते आणि माझं घर विरा पानल्या. मुंबईचं मला एवढं माहीत नाही, पण अंदाज आहे. मावशीकडे जातो ना मी. तिकडे आपण आलोय पदयात्रेला आणि आपण अजून इथनं निघालो. तो हॉल आहे घेतलेला, पण आपण तिथं राहत नाही. आपण जातोय लॉजवर. म्हणजे हातूचा मित्र आहे त्याचा आहे ते तिकडे. तर चला जाऊया. रिक्षात बसलो की पण भेटूया. बाय बाय मित्रांनो. झालं आपलं सगळं. आता आपण कुठं आता ह्याला आहे ना तिकडे होतो ते सांगितलं मी. पण आता पण ह्याला स्टे कुठं गेलाय पण लॉजिंग रेड प्लान. हा तर आपण तिथे आहोत. आता आपण जेवतोय मस्त वेगळी. भूक लागली. आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. आजचा ब्लॉग संपला आणि उद्यापासून आपली पदयात्रा सुरू. तर चला आपण भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.